वसंतदादांच्या जमिनी पडून सुधीर गाडगीळ यांचे लंडनमध्ये शोरूम. सदनिका 3 ते 4 लाखात मिळण्यासाठी प्रयत्न करा. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा टोला. गोखले इन्फो डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खासगी भागीदारीतील परवडणाऱ्या घराचा प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेमधून बांधण्यात आलेल्या भीमपलास टॉवर सदनिका हस्तांतर सोहळा आज संपन्न झाला. या सदनिकांचे वाटप सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते तसेच आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते आणि अध्यक्षतेखाली आणि खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर दादा गाडगीळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीन दादा कदम, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. आणि यावेळी मकरंद भाऊ देशपांडे, माजी महापौर संगीताताई खोत, पांडुरंग कोरे यांच्यासह या योजनेचे लाभार्थी उपस्थित होते. आणि यावेळी 160 सदनिकांचे वाटप करण्यात आले. खासदार विशाल पाटील यांनी सांगलीतील झोपडपट्टी निर्मूलन झाली अशी योजना राबवावी आणि स्वर्गीय दादांचे नाव द्यावे असा टोला आमदार सुरेश भाऊ खाडे यांना दिला. वसंतदादा पाटील यांच्या जमिनी पडून आहे तर सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचे लंडनला शोरूम आहे. त्यांनी कमी दरात म्हणजे 3 ते 4 लाख रुपये किमतीला या सदनिका नागरिकांना भविष्यात उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा असा टोला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिला आहे. एक म्हण आहे, जगात चांगले दोन, तू आणि मी, त्यातले मी, असं निवडणुकीत म्हणायचं असतं. पण निवडणूक झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र काम करत असतं. आणि मी विशाल दादा जवळजवळ सगळ्याच अशा कार्यक्रमाच्या स्टेजवर आहे. त्याचा अर्थ पत्रकारांनी असं काढू नये की ते बीजेपीच्या जवळच चाललेले आहे. त्याचा अर्थ असा काढावा की त्यांना हे सूत्र कळलं. कोण खुश होऊन हसलं, ते हसण्यामध्ये त्यांनी यावं असं हसणं आहे की त्यांनी न यावं असं हसणं आहे. तर आम्ही सगळेजण एकत्र काम करतो. त्यामुळे ह्या घरासाठी शुभेच्छा. मलाही हे थोडं मॉडेल थोडं अपील करून गेलं. त्यामुळे मी कंटिन्युअस त्याच्या बारकाव्यावर विचारतो. मी गिरणी कामगाराच्या घरात जन्मालो. आई कामगार, वडील कामगार, दोघे अंगठे बाद झाला. काय पूर्वसंची त्या माहित आहे की ज्यामुळे प्रत्येक गोष्टीतला बारकावा मला लगेच कळतो. आणि त्यामुळे त्यांना आजपर्यंत जे प्रश्न विचारले गेले ते सगळे प्रश्न विचारून ही स्कीम नेमकी काय, स्वतःची जागा, त्याच्यावर 2.5 पट FSI वाढवून मिळणार म्हणजे काय, मग सरकारी पैशामध्ये हे घर बसणार का नाही, मग काही पोर्शन सेलेबल आहे, तो किती रुपये स्क्वेअर फीटने विकला, ती घरं किती विकली, मग याचं गणित नीट जमतंय ना, असं मी सगळं समजावून घेतलं. आणि मग मी विशालदादांना अपील केलं. विशालदादांना अपील यासाठी केलं की वसंतदादांचे नातू आहे, खूप जमिनी पडून आहे, त्यामुळे ते अशा प्रकारच्या गरिबांच्या घरांसाठी देऊ शकतील. इकडे सुधीर दादा पण बसलेले आहेत, की त्यांचं लंडनला शोरूम आहे. अशा सगळ्यांनी हा जो त्याच्यावर पडणारा 2-3 लाखाचा भार आहे, 4 लाखाचा भार आहे किंवा इथे 6 लाखाचा भार आहे, म्हणजे सरकारने दिल्यानंतरही 6 लाखाचा भार आहे. तो जर लँड स्वस्त दिल्या, प्रॉफिटेबिलिटी, नफा कमी ठेवला आणि तो नफा हा सर्वसामान्य माणसाकडे कन्व्हर्ट केला, किमान त्याचं जे कर्ज आहे त्याचा व्याजाचा पोर्शन उचलला, त्याला स्वस्त दराने व्याज दिला, असे खूप त्याच्यात कॉम्पोनंट निर्माण करता येतील. त्यामुळे नजीकच्या काळामध्ये सांगलीमध्ये जी नवीन स्कीम तयार होईल त्याच्यामध्ये हा 6 लाखाचा पोर्शन 4 लाखावर 3 लाखावर कसं आणता येईल असं आम्ही सगळे म्हणून प्रयत्न करू. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.